नमस्कार. आपण पाहत आहात संवार्ता न्यूज. अहिल्यानगर जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात सध्या एक गंभीर प्रश्न चर्चेचा विषय ठरत आहे. जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांच्या डोक्यावर अभ्यासाचे ओझे वाढत असताना त्यात खाजगी परीक्षा आणि खाजगी पुस्तकांची भर पडत असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे आता पालक, शिक्षक आणि शिक्षणप्रेमींमधून एकच सवाल विचारला जात आहे. सीओ साहेब, विद्यार्थ्यांच्या डोक्यावरील खाजगी परीक्षांचे ओझे उतरवणार का? शिक्षण हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे माध्यम मानले जाते. मात्र अलीकडच्या काही वर्षांमध्ये जिल्हा परिषद शाळांमध्ये विविध खाजगी संस्थांच्या परीक्षांचे प्रमाण वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षा, गुणवत्ता परीक्षा आणि खाजगी संस्थांकडून आयोजित उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. यामागील उद्देश विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्याचा असला तरी प्रत्यक्षात याचा ताण विद्यार्थी आणि पालकांवर पडत असल्याची भावना व्यक्त होत आहे. शासकीय अभ्यासक्रम, नियमित परीक्षा, गृहपाठ, प्रकल्प आणि इतर उपक्रम यामुळे विद्यार्थी आधीच व्यस्त असतात. त्यात खाजगी परीक्षांसाठी स्वतंत्र पुस्तके खरेदी करणे, तयारी करणे आणि परीक्षा शुल्क भरणे ही अतिरिक्त जबाबदारी विद्यार्थी व पालकांवर येत आहे. ग्रामीण भागातील अनेक पालक आर्थिकदृष्ट्या सक्षम नाहीत. अशा परिस्थितीत प्रत्येक विद्यार्थ्यामागे वर्षभरात शेकडो रुपयांचा अतिरिक्त खर्च होत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची प्रगती होते की पालकांची आर्थिक लूट होते, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांवरील ताण कमी करण्यावर भर देत आहे. विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण मिळावे, अभ्यासाचा भार कमी व्हावा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी शासन विविध उपक्रम राबवित आहे. मात्र दुसरीकडे काही शाळांमध्ये खाजगी परीक्षांचे वाढते प्रमाण पाहता विद्यार्थ्यांवर पुन्हा अतिरिक्त शैक्षणिक भार पडत असल्याची भावना शिक्षकांमधून व्यक्त होत आहे. काही शिक्षकांच्या मते विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी शाळांमध्ये प्रभावी उपक्रम राबविण्याची गरज आहे. बाहेरील खाजगी परीक्षांवर अवलंबून राहण्याऐवजी शासकीय यंत्रणांनीच विद्यार्थ्यांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न करावेत. याच पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेकडून राबविण्यात येणाऱ्या मिशन आरंभ या उपक्रमाचीही चर्चा सुरू झाली आहे. सध्या हा उपक्रम 3री पासून सुरू केला जातो. मात्र अनेक शिक्षक आणि शिक्षण क्षेत्रातील जाणकारांच्या मते हा उपक्रम 1ली पासून सुरू करणे काळाची गरज आहे. कारण विद्यार्थ्यांचा भाषा विकास, गणितीय क्षमता, आकलन शक्ती आणि स्पर्धा परीक्षांचा पाया लहान वयातच घातला गेला तर पुढील शिक्षण अधिक मजबूत होऊ शकते. 1ली पासून मिशन आरंभ राबवल्यास विद्यार्थ्यांमध्ये वाचन, लेखन आणि गणिताची भीती कमी होण्यास मदत होईल. तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही स्पर्धात्मक वातावरणाची ओळख लवकर होऊ शकेल. नमस्कार. असे मत व्यक्त केले जात आहे. संवार्ता न्यूज. नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात 15 जून पासून होत आहे. सध्या एक गंभीर प्रश्न त्यापूर्वी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी या विषयात लक्ष घालावे असताना खाजगी परीक्षांबाबत स्पष्ट मार्गदर्शक सूचना द्याव्यात आणि विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य देणारे धोरण जाहीर करावे. आता अशी मागणी शिक्षक आणि शिक्षणप्रेमींमधून विद्यार्थ्यांच्या डोक्यावरचे ओझे वाढवायचे, कमी करायचे, विद्यार्थ्यांच्या डोक्यावरील खाजगी परीक्षांचे ओझे उतरवणार का? शिक्षण हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे आता शिक्षण प्रशासनाला द्यावी लागणार आहेत. अलीकडच्या काही वर्षांमध्ये जिल्हा परिषद शाळांमध्ये विविध खाजगी संस्थांच्या परीक्षांचे प्रमाण वाढल्याचे याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.